आणि आता आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। विधानसभा निवडणुकांसाठी 2 मोठे मेळावे। 25 जुलैला राज ठाकरेंचा रंगशारदा सभागृहात मेळावा, तर पुण्यात 3 ऑगस्टला उद्धव ठाकरेंची सभा। विधानसभा निवडणुकीत मनसे सर्व जागा लढणार, सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हातात असतील, मनसे नेते वैभव खेडेकर यांचा दावा। पवार गटाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवळांचे पुत्र गोकुळ झिरवळ उपस्थित। गोकुळ झिरवळ यांनी उमेदवारी मागितली, तर दबलेले कार्यकर्ते आता सभोवताली फिरायला लागलेत, म्हणजेच आमचे अच्छे दिन आने वाले है। जयंत पाटलांची ही सूचक प्रतिक्रिया। पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय नीटची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। सीबीआयच्या तपासानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता आहे। छगन भुजबळ आणि दरेकरांचं रक्त एकच वाटतंय। भुजबळांची भाषा ही तशीच होती, फक्त माझं उपोषण संपू द्या, मग सगळ्यांचा हिशेब करतो, जरांगेंचा इशारा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचं मनोज जरांगेंकडून स्वागत। मराठ्यांना आरक्षण ही फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात, जरांगेंचं वक्तव्य। बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील कविता व्हायरल। कवितेमध्ये यमक जुळवण्यासाठी शब्द मोडून वापरल्याची टीका करण्यात आली आहे। मराठी कवितेमध्ये वन्स मोर आणि शोर या शब्दाचा वापर करण्यात आला आहे। वादग्रस्त IAS पूजा खेडकर नॉट रिचेबल। 2 वेळा समन्स बजावून देखील खेडकरचा रिप्लाय नाहीये। व्हॉट्सअॅपवर समन्स पाठवून देखील खेडकरचं अद्याप उत्तर नाहीच।